नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. IPLची 12वी मॅच झालेली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध KKR. त्याच्यानंतर हा वीकली कट्टा आपण रेकॉर्ड करतोय. आपल्याबरोबर आज वीकली कट्ट्यावरती गप्पा मारायला आलेले आहेत द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार अमोल कराडकर. अमोल, स्वागत आहे तुझं कट्ट्यावर. धन्यवाद आदित्य. आपल्याला अमोल यावेळी IPLचे 12 मॅचेस झालेले आहेत. आपण वीकली कट्टा करतोय, शनिवारचा एपिसोड करतोय, मध्ये मध्ये रील्स करतोय. आपल्याला रिस्पॉन्स चांगला मिळतोय. तर हाही एपिसोड जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. या आठवड्यात किंवा गेल्या आठवड्यात आम्हाला लाईव्ह करायला जमलं नाही. या आठवड्यात कुठेतरी आम्ही तोही प्रयत्न करू, लाईव्ह करू. आणि मुख्य म्हणजे यूट्यूब आणि फेसबुक दोन्हीकडे आपल्या मेंबरशिपचाही ऑप्शन्स आहेत. तोही नक्की काय प्रकार आहे, त्याच्यातनं आम्ही काय काय वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला जास्ती देतो तेही तुम्ही नक्की एक्सप्लोर करा. आता मात्र अमोल, आपण या कट्ट्याची सुरुवात करूया, कट्टा टाकूया. आणि अर्थातच माझ्या टीमची मॅच झालेली आहे, म्हणजे मी काही तुझ्यासारखा अनबायस्ड पत्रकार नसल्यामुळे मी बाजू घेऊ शकतो. मुंबई इंडियन्सनी अखेर पहिला विजय मिळवलेला आहे. आणि अश्विनी कुमार नावाचा अजून एक हिरा मुंबईनी हुडकून काढलेला आहे. विघ्नेश पुथुर झाला या सीझन मध्ये आणि आता दुसरा हिरा अश्विनी कुमार. तू होतास मॅच बघायला वानखेडेला म्हणे, तर काय काय तुझं काय पहिलं इम्प्रेशन? दोन गोष्टी. एक म्हणजे जर मुंबई इंडियन्सचा पहिला बॅकअप इंडियन डोमेस्टिक पेसर उपलब्ध असता, तो आजारी पडला सीझनच्या बिल्डअप मध्ये. ओके, त्याचं आडनाव फेमस आहे, तो कोण ते तुम्हाला माहिती आहे. तो जर आजारी पडला असता तर कदाचित अश्विनी कुमारला संधी मिळाली असती का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, अश्विनी कुमार आहे तरी कोण, हा बऱ्याच लोकांना अजूनही प्रश्न पडला असेल. पंजाबचा 23 वर्षाचा मुलगा आहे, लॉन्चिंग पॅड क्रिकेट अकॅडमीमध्ये खेळतो आणि त्याला मुंबई इंडियन्सनी लॉन्च पॅड दिलं. मागच्या वर्षी 2024ला पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स दोघांनी त्याला नेट बॉलर म्हणून बोलवलं होतं. अखेर पंजाब किंग्सनी घरचा फायदा, घरचे थोडेसे स्क्रूज हर्षदीप सिंग त्याद्वारे थोडंसं प्रेशर टाकून त्याला इकडे आणलं. तर तो 2024ला पंजाब किंग्सचा नेट बॉलर होता. आहे कुठला, चंदीगड पासून 20 किलोमीटरवर झंझेरी नावाचं एक छोटंसं खेडेगाव आहे, तिथला आहे. पंजाबसाठी मजा बघा, IPL मुळे किती आयुष्य पालटतं. पंजाबसाठी आतापर्यंत तो 2019 पासून 2024 पर्यंत 5 वर्षांमध्ये 2 रणजी ट्रॉफी, 3 विजय हजारे ट्रॉफी आणि 4 मुश्ताक अली ट्रॉफी सामने खेळला होता. यापैकी कुठल्याही फॉर्मॅटमध्ये एकूण त्याच्या विकेट 3 पेक्षा जास्त नव्हत्या. 2, 3 आणि 3 अशा एकूण 8 विकेट्स होत्या 9 सामन्यांमध्ये. एकाच सामन्यात IPL मध्ये पहिल्याच सामन्यात त्यांनी 4 विकेट घेतल्या, आणि घेतल्या कोणाकोणाच्या, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, मनीष पांडे आणि ऑन्ड्रे रसेल. म्हणजे अजून काय हवं IPL मुळे प्रकाश झोतात येण्यासाठी. पहिल्या चेंडूवर अजिंक्य रहाणे, त्याच्या तिसऱ्या षटकात ऑन्ड्रे रसेल, आणि जो रमनदीप सिंग त्याचा लॉन्चिंग पॅड क्रिकेट अकॅडमी मधला टीममेट आहे आणि काल KKR विरुद्ध प्रतिस्पर्धी होता, तो वाट बघत होता की कधी आमची नेट मधली मॅच खरी मॅच मध्ये येईल. ते आलीच नाही वेळ. कारण पण हार्दिक पांड्याला त्याला 5वी विकेट मिळवून द्यायची नव्हती ना. ते आता हा तुमचा मुद्दा आहे, म्हणजे आता कारण 5 विकेट मिळाल्या असत्या, कसं चालेल? एखाद्याचे 50 होत आहेत, एखाद्याची सेंचुरी होतीये, तर ते कटछट करण्याची आपली सौजुनी खोड आहे ना. जर क्रिकेट टीम स्पोर्ट असेल तर संघाचा विचार आधी केलेला मला तरी प्रस्तुत वाटतो. म्हणजे संघाचा याच विचार गोष्टी करता श्रेयस अय्यरचं कौतुक तुम्ही केलं होतं मागच्या आठवड्यात, विसरू नका. नाही, ते कौतुक आहेच. फक्त हा हार्दिक पांड्याचा कमतीचा भाग सोडला तर त्यावेळी त्याला 4 विकेट मिळाल्या होत्या, फ्लो मध्ये होत्या. 8 विकेट गेल्या होत्या KKRच्या. त्याला ओव्हर देऊन मॅच संपू शकली असती त्याच वेळी. म्हणजे त्यावेळी त्याने दुसऱ्या साईडनी, एका साईडनी बोल्टला आणलं, दुसऱ्या साईडनी सँटनरला आणलं. पण जेव्हा त्याने रसेलची विकेट घेतली होती, तेव्हा जेव्हा त्याला रसेल सारख्या प्लेअरची विकेट मिळाली होती, तेव्हा त्याला अजून एक ओव्हर देऊन प्रयत्न करता आला असता त्याला बॅक करण्याचा.
एवढाच विषय आहे. म्हणजे 5व्या विकेटचा प्रश्न नाहीये, त्याला त्यावेळेपर्यंत 2 विकेट मिळाले असते तरी कदाचित पुढची ओव्हर द्यायला हवी होती, जर का त्यांनी आदल्या ओव्हरमध्ये रसेलची विकेट काढली होती तर. एवढाच मुद्दा आहे. तर पहिली मुंबई इंडियन्सनी पहिली मॅच जिंकली 3 पैकी 1. आता KKRही 3 पैकी 1 झालेला आहे. तर त्याच्यामुळे आता बऱ्याच टीम आता म्हणजे ते मिड टेबल चालू असतं ना, त्याच्यात आता बऱ्याच टीम्स जायला लागल्यात. अर्थात ती खूप लवकरची गोष्ट आहे, पण आता ती अटीतटीची लढाई पर्टिक्युलरली मिड टेबलमध्ये कारण अजून 5 मॅचेस होईपर्यंत आपल्याला ब्रेक थ्रू नंबर 1 कोण आहे या सीझन मधला हे तर कळणार नाही. त्याच्यामुळे त्याच्यासाठी थोडीशी वाट बघायला लागेल. येस, टीम पॉइंट्स टेबल बद्दल पुढच्या आठवड्यात जेव्हा केव्हा गप्पा मारू आपण तेव्हा जास्त प्रस्तुत ठरेल. फक्त पुढच्या आठवड्यात तुम्हाला एक गंमत आहे बुवा, अचानक पुढच्या आठवड्यात मंगळवारीच डबल हेडर आलाय शेड्यूल मधल्या बदलामुळे. त्यामुळे तुम्ही काय करणार ते तुम्ही ठरवा, पण तुर्तास तरी पुढे चला. तुर्तास आपण पुढे चलूया, पण कोणाला तरी थांबायची वेळ आली असं वाटतंय का? नाही किंवा समजत. किंवा बाबा आता बास करा, म्हणजे असं वाटतंय का? म्हणजे रोहित शर्मा बद्दल बोलतोय? मी बोलतोय चेन्नई सुपर किंग्सच्या महेंद्रसिंग धोनी बद्दल. अच्छा, ठीक आहे. रोहित शर्मा बद्दल कदाचित आपल्याला हाच मुद्दा सीझन मध्ये नंतर बोलायची वेळ येऊ शकेल कदाचित. पण तुर्तास महेंद्रसिंग धोनीचा प्रश्न तू विचारलायस, तर महेंद्रसिंग धोनी बद्दल गेली 2 वर्ष मी तुमच्याच स्पोर्ट्स कट्ट्यावर वारंवार सांगत आलेलो आहे की दर आठवड्यागणी धोनीचं शरीर त्याला कमी कमी साथ देत आहे. रिफ्लेक्सेस चांगलं असणं विकेट किपिंग मध्ये ही एक गोष्ट आणि बॅटिंग करणं ही दुसरी गोष्ट. 2 वेगवेगळे स्किल सेट्स आहेत, 2 वेगळ्या वेगळ्या फिटनेस लेवलचा खेळ आहे, जरी त्यात 22 यार्डांच्या आसपास खेळलं जातं तरी. ओके, आणि ते आपल्याला म्हणजे जे मी सांगतोय गेली 2 वर्ष ते स्टीफन फ्लेमिंग मी परवा मान्य केलं. ते सगळ्या फॅन्सना प्रश्न पडतो की का बरं तो आधी येत नाही, तर त्याला प्रॅक्टिकली शक्य नाहीये 10 षटकं खेळून पळणं. मग त्याला खेळवावं का, मग त्याला फक्त विकेट किपर म्हणून खेळवावं का? तर याच्यात जेवढा मुद्दा इमोशनल आहे, जेवढा मुद्दा संघासाठी तो महत्वाचा आहे, जेवढा मुद्दा त्यालाही संघ महत्वाचा आहे, तेवढाच मुद्दा कमर्शियल पण आहे. राईट, या सगळ्या गोष्टींचा विचार करता गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्स प्रबळ दावेदार असताना देखील 4 मध्ये नाही पोचले. या वर्षी चेन्नई सुपर किंग्स जगाच्या दृष्टीने प्रबळ दावेदार आहेत. माझ्या पहिल्या 4 मध्ये नाहीयेत, त्या एपिसोडमध्ये तुम्ही बघू शकता IPLचे दावेदार कोण मध्ये. पण मला असं वाटतंय की जर सलग दुसऱ्या वर्षी तसाच रिझल्ट मिळायला लागला तर मात्र सीझन चालू असतानाच विचार करायची वेळ आली आहे का, हा प्रश्न वारंवार उद्भवत राहील. विशेषतः जेव्हा त्याला एवढा मागे स्वतःसाठी ठेवतोय तो 25 बॉल म्हणजे 9 नंबरवर बॅटिंगला येतोय आणि चेस मध्ये सुद्धा जर म्हणजे ती टिपिकल धोनीची आणि CSKची स्टाईल आहे. आज तुम्ही सगळेजण चर्चा करत असाल 25 बॉल 54 असताना 2 ओव्हर्स का बरं यांनी टुकू खेळले, 2 ओव्हर्स मध्ये 15 रन केले, पण ती चेन्नई सुपर किंग्सची स्टाईल आहे. 2 ओव्हर्स मध्ये 20-20 रन्स काढणं हे जास्त प्रस्तुत का 25 बॉल 54 हवे असताना पहिल्याच ओव्हरमध्ये चान्स घेणं 20 रनसाठी आणि त्याच्यात विकेट गेली तर मॅच संपते तिथेच. ही त्यांची स्टाईल आहे, शेवटच्या क्षणापर्यंत सामना ओढवत न्यायची. ती धोनीची स्टाईल आहे, ती फुटप्रिंट आहे चेन्नई सुपर किंग्स. त्याच्याबद्दल वाद नाहीये. मुद्दा आहे महेंद्रसिंग धोनी हा आजच्या फिटनेसच्या स्टँडर्डनी IPL टीम मध्ये बॅटिंग लाईनअप मध्ये कुठे फिट होतो का? तो स्पेशलिस्ट विकेट किपर म्हणून उरलेला आहे आणि बॅटिंग बोनस आहे. मला याच्यात 2 गोष्टी वाटतात. एक म्हणजे चेन्नई सुपर किंग्स हा अत्यंत भावनिकदृष्ट्या डिसिजन घेणारी टीम आहे. कमर्शियल आपण म्हणतो, कमर्शियल एक भाग झाला. जर का कमर्शियल ते असते ना आणि जर का एवढंच ब्रँड व्हॅल्यूचं त्यांना म्हणजे तो त्याच डिसिजनवरती डिसिजन घ्यायचा असताना तर त्यांनी जेन्युअनली पंतला कॅप्टन म्हणून आणलं असतं. हे मला अत्यंत सिरियसली वाटतंय. ते अत्यंत इमोशनली डिसिजन घेणारे आहेत. त्यांना ब्रँड व्हॅल्यूने रिप्लेस नाही करायचंय. त्यांच्या असं डोक्यात आहे की आम्हाला धोनी हाच ब्रँड पुढची 5 वर्ष चालवायचा आहे.
तो कुठल्याही रोलमध्ये असेल. त्याच्यामुळे मला बिलकुल असं वाटत नाही की याच्या मिड सीझनमध्येही धोनी बाहेर जाईल. धोनी हा पूर्ण सीझन खेळेल आणि त्याच्यानंतरच पुढचा काय तो त्यांचा निर्णय होईल. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की अगदी परफॉर्मन्स खराब झाला तो 9 नंबरला येऊन बॅटिंग करत राहील. तो 8 नंबरला येऊन बेसिकली ना हा नंबरचा प्रश्नच नाहीये. त्यांनी ठरवलेलं आहे की तो 3 किंवा 4 ओव्हरच मॅक्झिमम बॅटिंग करेल. नंबरचा प्रश्नच नाहीये. जर का म्हणजे ती विकेट 16व्या किंवा 17व्या ओव्हरला गेली असती तर तो 7व्या नंबरलाही आला असता. म्हणजे मग तो अश्विन आणि त्या अजून एका प्लेअरच्याही पुढे तो आला असता बॅटिंगला. हा प्रश्न त्यांनी किती ओव्हर्स खेळायच्या त्या दृष्टीने ते बघतायत. त्याला तेवढाच वेळ द्यायचा. त्याला शरीर साथ द्यायची म्हणून साथ देत नाही म्हणून असू दे किंवा तो त्यांचा टॅक्टिकल कॉल असेल. पण त्याच्यात आणि ते खूप म्हणजे ओव्हरऑल ॲज अ फ्रँचायझी ते खूप ॲडमंट पण आहेत. त्याच्यामुळे मला वाटत नाही की याच्यात कुठल्याही प्रकारचा या सीझनच्या शेवटापर्यंत तरी बदल होईल. एकच सांगतो फक्त की धोनीला जो काय थोडाफार मी ओळखतो, सुरुवातीच्या काळात त्याच्याशी बरंच इंटरॅक्शन पण व्हायचं त्याच्या पहिल्या हाफमध्ये कॅप्टन्सी पर्यंत इंडियाच्या. तर तेव्हाचा धोनी जो आठवतो मला, त्याने 2007ला तो एनडीटीव्हीचा ब्रँड अँबॅसेडर होता. त्यातल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की मी जेव्हा जाईन तेव्हा कोणालाही समजणार नाही. ओके. ते त्यांनी टेस्ट मॅचेस मध्ये करून दाखवलं. ओके. कोविडमुळे त्याला ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीसाठी भाग पाडलं गेलं बऱ्याच अंशी. त्याच्या आधी त्याला घेतलं नव्हतं. पंचच्या बाबतीतला मुद्दा मागच्या विकली कट्ट्यामध्ये मी बोललोय, पुन्हा तुम्हीच बोलणार नाही. सांगितलं. हो आणि हो. धोनीच्या बाबतीत शेवटचा मुद्दा, तो स्वतःहून जाईल सीझनच्या मध्ये. त्याला जर ही खात्री झाली की माझा या संघाला उपयोग नाही तर तो स्वतःहून बाजूला होईल. पण प्रॅक्टिकली आयपीएलच्या आत्ताच्या परिस्थितीत हे शक्य आहे का? फक्त फक्त संघाचा ब्रँड नाही, धोनीचा ब्रँड नाही. आज धोनीचा भडीमार आहे जाहिरातींचा आयपीएलच्या 15 गोड्या आधीपासून. तो ती सगळी डील्स मेजरली 3 महिन्याचे डील्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता तरीही तो धोनी आहे आणि तो जर बाजूला गेला तर धोनी अजून उंचावेल सगळ्यांच्या नजरेत असं मला वाटतं. पण त्याची उपयुक्तता नाही असं माझं बिलकुल म्हणणं नाही. त्याची उपयुक्तता दिवसागणिक खूप मर्यादित होत चालली आहे, एवढाच मुद्दा आहे. हे होणं अवघड आहे. पण ठीक आहे, बघूया. मला तुला महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे तुला तर गेले कित्येक वर्ष अनेक फोन येत आहेत तिकीट मिळण्यासाठी, की बाबा आयपीएलची मॅच आहे, मला तिकीट द्या, मला तिकीट द्या. म्हणजे आम्हालाही कधी तिकीट मिळालं नाही, त्याच्यामुळे बाकीच्या लोकांचे तू फोनही घेत नसशील, त्याच्यामुळे तो विषय वेगळा आहे. पण हैदराबादमध्ये आत्ता काय गंमत झाली ती जरा सांगशील का? कारण ते हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या प्रेसिडेंटनी कॉर्पोरेट बॉक्सच लॉक केला, कारण सनरायझर्स हैदराबादच्या टीमनी त्यांनी मागितलेली तिकीटं त्यांना दिली नाहीत. आणि याच्यासाठी सनरायझर्स हैदराबादनी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहून कळवलंय की असं का करण्यात येते ब्लॅकमेलिंग. का ब्लॅक नक्की मेलिंग तिकीट ब्लॅक होते? ब्लॅक मेलिंग आणि ब्लॅक सेलिंग हे दोन्हीचं पितळ उघड्यावर पडलंय. जे आपण इन्फॉर्मली बोलतो ते अखेर जगापुढे आलंय. कारण ती जी ईमेल लिहिली आहे ना सनरायझर्स हैदराबादने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला, आणि ती टाइम्स ऑफ इंडियाने पहिल्यांदा हैदराबाद मधल्या त्यांचा जो करस्पॉन्डंट आहे त्यांनी ते पहिल्यांदा त्याचं वार्तांकन केलं. त्याच्यात त्यांनी सांगितलंय की हे बघा बरोबर आहे, प्रत्येक आयपीएल टीमला जेव्हापासून ते अलेज्ड बीसीसीआय रिफॉर्म्स आलेले आहेत ना, ते त्याच्यानंतर बीसीसीआयच्या बाबतीत सगळे डायल्यूट झालेत. पण आयपीएलच्या बाबतीत एक चांगला मुद्दा काय आहे की त्यात मुद्दा असा दिलेला आहे की 10%हून जास्त, क्षमतेच्या 10%हून जास्त तिकीटं होस्ट असोसिएशनला कॉम्प्लिमेंटरी म्हणून द्यायची नाही. त्याच्यामुळे 3,900 तिकीटं HCA ला दिली गेली. त्यांचं म्हणणं होतं HCAचे जे अध्यक्ष आहेत जगन मोहन राव, ते अर्थात एका पॉलिटिकल पार्टीशी अफिलिएटेड आहेत, जे भारतातल्या सगळ्या स्टेट असोसिएशन मध्ये तीच परिस्थिती आहे. ओके. त्यांनी आर्मट्विस्ट करून स्वतःला वेगवेगळ्या बाकीच्यांच्या नावांनी अजून 3,900 तिकीटं मागितली ऍट मिनिमल प्राइस, ऍट डिस्काउंटेड प्राइस. म्हणजे ते खरं तर ते समाजसेवेसाठीच वाटणार होते ना. म्हणजे त्याच्यावर त्या सनरायझर्सच्या ईमेलमध्ये लिहिलंय की ते आम्ही शक्य नाही वगैरे सांगितलं. ते म्हणले नाही, मला कळलं तरी 2500 तिकिटापेक्षा कमी मी घेणारच नाही.
अखेर त्या लखनौच्या सामन्याला आम्ही 1000 तिकीटं दिली, पण आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला पैसे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अकाउंट मधून द्या. ते झालं नाही. म्हणजे हा जो काळा व्यवहार होतो प्रत्येक शहरात. आज चेन्नईमध्ये काळा व्यवहाराबद्दल त्या शेवटच्या त्यांच्या होम मॅचच्या वेळेस किती व्हिडिओ आले बघा तुम्ही, किती प्रेक्षक बोलतायत. मुंबईमध्ये काय होतं हे आदित्य जोशी जास्त चांगले सांगू शकतील, कारण का त्यांना जेव्हा जायचं असतं तेव्हा ते ऐन वेळेस अशाच त्यांच्या मित्रांना कॉल करून तिकीटं मिळवतात. त्याच्यामुळे मी कधी फोन करून तिकीटं मिळवलेली नाहीये. तर त्याच्यामुळे हा जो मुद्दा आहे ना, हा अखेर चव्हाट्यावर आलाय ते चांगलं आहे. काळाची गरज आहे. त्याच्यामुळे सनरायझर्सनी धमकी दिली की आम्हाला नाईलाजास्तव सामने बाहेर द्यावे लागतील. मग ते प्रकरण शांत करण्यासाठी सर्व बाजू आता समारोपाने सामोपचाराने वगैरे सगळं त्याच्यावर पडदा पडेल. ओके, पण हा मुद्दा चव्हाट्यावर आलाय हे तुम्हा आम्हा क्रिकेट चाहत्यांसाठी खूप चांगलं. नाही, कारण म्हणजे मुंबईची मॅच असू दे, चेन्नईची मॅच असू दे, बंगलोरची मॅच असू दे, ज्या काही ऑनलाईन पोर्टल्सला मिनिमम प्राइसची तिकीट असतात ती पहिल्या 3 सेकंदामध्ये संपलेली असतात. पुढच्या कॉस्टची तिकीटं 5 सेकंदाला संपलेली असतात आणि त्याच्या पुढच्या कॉस्टची तिकीटं 10व्या सेकंदाला संपलेली असतात. 10 सेकंदात तिकीटं मिळण्याचा विषय संपतो. कोणालाही तिकीट मिळत नाही. स्टेडियम मध्ये पण असं दिसतं की मॅचेस हाऊसफुल आहेत, पण 10% जागा रिकाम्या दिसतात. सो हे आताच सगळा परिणाम आहे हा. आणि याच्यातच शेवटचा मुद्दा सांगतो की जे 2023 वर्ल्ड कप मध्ये जेव्हा भारत पाकिस्तान सामने असतात आणि अख्खा वर्ल्ड कप भारताच्या सामन्यांसाठी बीसीसीआयने जो घोळ घातला मुद्दाम याच कारणांकरता, ब्लॅक मध्ये तिकीटं विकायची असतात ऑनररी ऑफिशियल्सना. ओके, बीसीसीआय पासून स्टेट असोसिएशन पर्यंत सगळ्यांना. ते जे बोललो होतो ते आता पुन्हा एकदा बोलतोय की तुम्ही ऑनलाईन तिकीट विक्री करताय तर किती तिकीटं उपलब्ध करताय हे कधीतरी जाहीर करायला सुरुवात करा. थोडा फॅन्सचा विश्वास बसायला सुरुवात होईल. प्रश्नच नाही. आता IPL ला यावेळी अमोल एवढ्या मॅचेस झालेल्या आहेत, 12 मॅचेस झालेल्या आहेत. हा मुद्दा काही नवीन नाहीये की बाबा याच वर्षी आलेला आहे, पण घरच्या मैदानाचा फायदा मिळावा का त्या टीमला? म्हणजे मुंबईला वानखेडेचा, RCBला बंगलोरचा, लखनौला म्हणजे लखनौच्या एकाना स्टेडियमच्या स्लोनेसचा मिळावा का फायदा? तुझं काय मत आहे ह्याच्यावर? हा मुद्दा चव्हाट्यावर कशामुळे आला? कारण KKRच्या क्युरेटर आणि अजिंक्य KKRच्या राणे. क्युरेटरनी सांगितलं की मला जे हवं ते मला कडून जे मागितलं ते मला मिळालं नाही. त्याच्यावरून मग ते बंगाली मीडियामध्ये सुरुवात झाली, लोकल मीडियामध्ये, आणि आता ते फुटलंय. एक विनोद असा आहे की त्याच्यात स्टीफन फेमिंग म्हणाला की आम्हाला होम ऍडव्हान्टेज मिळत नाही चेन्नईत खेळताना. ओके, तर जर एक संघ असेल ना की ज्यांना हवं ते हवं तेव्हा हवं तसं मिळतं तर तो CS. पण ते पहिला KKR घरच्या मैदानावर सामना हारले, होम ऍडव्हान्टेजचा मुद्दा आला. CSK घरच्या मैदानावर सामना हारले, होम ऍडव्हान्टेजचा मुद्दा आला. ओके, मुद्दा असा आहे की एकीकडे आपण म्हणतो की होम ऍडव्हान्टेज मिळायला हवा का, तर 100% हवा ना, म्हणजे ते अवे मॅचेस जिंकण्याला महत्व येईल. आणि जर होम ऍडव्हान्टेज IPL मध्ये क्वालिफाय करायचं असेल तर 7 पैकी 5 होम मॅचेस जिंकल्या तर तुम्ही जवळजवळ पोहोचता किंवा एक पाऊल टाकता, हा नाहीतर खूप चेन्नईचाच फॉर्म्युला आहे. हो, सगळीकडे. जेव्हा हो, हो. KKRने डॉमिनेट केलं होतं 2012 आणि 14 मध्ये, तेव्हाही तेच होतं. मुंबई इंडियन्सच्या निम्म्या विनिंग सीझन्स मध्ये तसंच आहे. ओके, त्याच्यामुळे हा ट्रेंड सगळीकडे, फक्त चेन्नईचा नाहीये. आणि हा स्पोर्ट जर तुम्ही फ्रँचाईज लीग जे काय म्हणा, त्याचा जो होम आणि अवेचा फायदा आहे त्याच्यात हा फायदा मिळायला पाहिजे का नाही हा मुद्दा आहे. पण येस, ग्राउंडसाठी तुम्ही पैसे मोजताय. ओके, म्हणजे जे भाडं दिलं जातं पर मॅच 1 कोटी रुपये स्टेट असोसिएशनला, ते भाडं निम्म फ्रँचायझी देते आणि निम्म BCCI देतं, असे नियम आहेत. फ्रँचायझी पैसे मोजतीये, त्यांचं ब्रँडिंग आहे, पण पिचवर कंट्रोल BCCIचा आहे. कारण काय, BCCIला ब्रॉडकास्टरला सिक्सेस दाखवायचे. हा पहिला मुद्दा आहे. ओके, विकेट्सना स्पॉन्सर्स मिळत नाहीत आणि विकेट्स मॅक्सिमम एका मॅच मध्ये 20च पडू शकतात. सिक्सेस मॅच मध्ये 50 पडल्या ना तर जास्त पैसे मिळतात. फायद्याचं. राईट. त्याच्यामुळे तो पिचचा कंट्रोल, त्याचा बॅलन्स, आणि चंद्रकांत पंडित हेड कोच आहेत KKRचे. ऑफिशियली रणजी ट्रॉफीला पण तसंच असतं, पिच
बीसीसीआय कडे असतं. बीसीसीआयच्या पण कंट्रोल. जेव्हा ज्या संघाला हवं असतं तेव्हा ते थोडंसं त्यांना हवं तसं मिळतं ना, हा मुद्दा आहे. शांतीत क्रांती सगळे संघ करतात, पण ते आता एकदम एवढं वाढलंय सुरुवातीला, त्यामुळे अख्खा सीझन हे म्हणजे आता मी तुला सांगतो, मुंबई इंडियन्स पहिला सामना तोड रेड सॉइलची पिच होती. मुंबई इंडियन्स अहमदाबादमध्ये गेले, अपेक्षित होतं. ब्लॅक सॉइल. गुजरात टायटन्सनी ब्लॅक सॉइल खेळवली. त्यांच्याकडे रेड, मिक्स्ड आणि ब्लॅक तिन्ही ऑप्शन्स आहेत, त्यांनी ब्लॅक सॉइल खेळवली. मुंबई इंडियन्स पेस अटॅक स्ट्रॉंग आहे, स्पिन अटॅक वीक आहे. त्याच्यामुळे घरी आल्यानंतर पहिल्या वेळेस त्यांना फायदा काय झाला, त्या अश्विनी कुमारला पण तोच फायदा झाला की काहीच डाऊन होतं रे काल. सामना संपल्यानंतर मी खाली मैदानावर येऊन बघितलं ना, तर हात कोरडा वाटत होता 11 वाजता, की जी अवस्था जसं जसं आता हवा एकदम बदलली आहे म्हणून आहे. प्लस म्हणजे गंमत आहे ती, पुढच्या म्हणजे 15वड्यानंतर बघेन ना, तर 7:30 वाजता हात पूर्ण ओला झालेला असतो, एवढी अवस्था असते. तो फायदा करून घेतला मुंबई इंडियन्सने. पुढच्या वेळेस जर थोडंसं स्लो पिच मिळालं ना, तर मुंबई इंडियन्समध्ये पण हाच मुद्दा उद्भवू शकेल. त्याच्यामुळे घरच्या मैदानावर फायदा कसा करून घ्यायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही तुमच्या क्युरेटर्सना कसं मॅनेज करता याच्यावर. पण तो मिळायला पाहिजे ऑफिशियली असं मला वाटतं, जे आता नाही अलाउड रूल्स प्रमाणे. पण तो ऑफिशियली मिळायलाच पाहिजे. तीच मजा आहे ना. म्हणजे प्रत्येक टीम आपल्या स्ट्रेंथनी घरी पिच बनवेल आणि त्याच्यावरती बाहेरच्या टीमने जाऊन जिंकलं तर क्रेडिट टू दॅट टीम. तो मिळायलाच हवा. प्रश्नच नाही. अमोल, IPL चालू आहे त्याच्यामुळे बोलण्यासारखे मुद्दे खूप आहेत. पण मला असं वाटतं की आज आपण वीकली कट्ट्यामध्ये बऱ्यापैकी या आठवड्यातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्याची चर्चा केलेली आहे. तर मला असं वाटतं की मध्ये या आठवड्यात आपण मेंबर्ससाठी तरी निदान लाईव्ह करायला हवा. तो आपण प्लॅन करूच. नक्की मेंबर्सचा लाईव्ह काय आहे, आम्ही त्याच्यात काय बोलतो, याच्यासाठी एकदा आपला मेंबरशिपचा ऑप्शन काय आहे हे यूट्यूब आणि फेसबुकला येऊन जरा सगळ्यांनी चेक करा. आपलं मराठीचा स्पोर्ट्स चॅनल आहे, मॅक्झिमम लोकांपर्यंत पोचवा. एपिसोड लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या वीकली कट्ट्यामध्ये मात्र आम्ही इकडेच थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.